थोडं काही येतं आणि माणूस फुग्यासारखा फुगतो, पण असा फुगा फुटला की खरं रूप दिसतं। अशाच एका सकाळी एका मैदानात नातू मित्रांसोबत खेळत होता। नातू जिंकून उड्या मारत मित्रांना बोलू लागला, मी किती हुशार आहे, मला सगळं जमतं, तुम्हाला काहीच नाही। दूरवरून आजोबा हे सगळं पाहत होते। जेव्हा नातू संध्याकाळी घरी आला तेव्हा नातू आजोबांना हा प्रसंग सांगू लागला। आजोबा, जर मला एखादी गोष्ट चांगली येत असेल तर ती सांगण्यात काय चूक आहे? बाळा, सांगण्यात चूक नाही, पण जेव्हा आपण बढाई मारतो तेव्हा लोक आपल्यापासून दूर जातात। असाच एक गर्विष्ठ चित्रकार महाराजांच्या दरबारात आला होता आणि तेनालीरामने त्याला चांगला धडा शिकवला। एकदा महाराजा कृष्णदेवराय यांच्या दरबारात एक दूरदेशी चित्रकार आला। चित्रकार रंगीबेरंगी कपड्यांत हातात गुंडाळलेला कागद घेऊन आला। महाराज, दूर देशातून मी आलो आहे, माझ्या कलेला कोणी तोड नाही। चित्रकाराने मोठं कॅनव्हास उघडलं, त्यावर फक्त 2 रेषा आणि एक ठिपका। हे पाहून राजा गोंधळून गेले, त्यांना काहीच समजत नव्हते। हे काय आहे? यात तर मला काहीच दिसत नाहीये। महाराज, हा घोडा आणि त्याचा घोडेस्वार आहे, ते इतक्या वेगाने येत आहेत की फक्त रेषा दिसत आहेत। हे सगळं पाहून तेनालीराम पुढे आला आणि तो नम्रतेने महाराजांना म्हणाला, महाराज, मला पण अशी महान कला अवगत आहे। तेनालीने महाराजांसमोरचा कागद घेतला आणि त्यावर चित्र काढू लागला। हे काय करतोस तू तेनाली? ही माझी गाय आहे। गाय? पण ती कुठे आहे? महाराज, गायीने गवत खाल्लं आणि आता पोट भर झालं म्हणून ती चित्राच्या बाहेर गेली। दरबारात हशाचा स्फोट झाला। चित्रकार गप्प बसला, तो रागाने आणि लाजून लाल झाला होता। गर्वाचं ओझं हलकं झालं आणि नम्रतेची हसू फुलली। नातवाला गोष्टींमधून आपली चूक लक्षात आली होती। तो आजोबांना म्हणाला, म्हणजे बडाई मारणं वाईटच ना आजोबा? आजोबा कौतुकाने हसत म्हणाले, शाब्बास बाळा, ज्ञानाचा अभिमान बाळग, पण नम्रतेने वाग। नातू फुग्यासारखा गाल फुगवतो आणि पॉप आवाज काढतो। दोघही हसतात। काय मग, कशी वाटली आजची गोष्ट? आजोबांच्या या गोष्टींमधून आपण नेहमीच लक्षात ठेवू शकतो की गर्वाचे घर नेहमी खालीच असते। जर तुम्हाला ही गोष्ट आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करून तुमच्या मित्रमैत्रिणींना नक्की पाठवा आणि त्यांना सुद्धा सांगा की ज्ञानाचा अभिमान चांगला, पण बढाई वाईट। नम्रतेने वागलात तर सर्वांचे मन जिंकाल। आपल्या आजोबांच्या परिवारात खूप सारे नवीन नवीन नातलग मंडळी येत आहेत, त्यात तुमचा सुद्धा खारीचा वाटा असून दे। त्यासाठी आपल्या आजोबांच्या गोष्टी या आपल्या चॅनलला YouTube वर सबस्क्राईब करा आणि Instagramवर फॉलो करायला विसरू नका। लवकरच आपण नवीन नवीन खेळ घेऊन येणार आहोत, त्याचा अपडेटसाठी Instagramवर फॉलो नक्की करा। भेटू उद्या नवीन तेनालीरामच्या गोष्टीमध्ये। तोपर्यंत आनंदी रहा आणि डोकं चालवत रहा, कारण बुद्धी वापरली की सर्व काही सुखांत होतं।